राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईत निवड. प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव. सर्वानुमते होणार सुनेत्रा पवारांची निवड. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला. सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार. सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. विमान अपघाताचा विषय गांभीर्यानं घ्यायला हवा. झारखंडमधील विमान अपघाताचीही चौकशी करा. सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषदेतून मागणी. अर्थसंकल्पीय अधिवेशनातच विरोधी पक्ष नेता निवड. विधान परिषदेत सतेज पाटील विरोधी पक्ष नेते तर सभापती राम शिंदे लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 54,000 पेक्षा जास्त मुली गर्भातच मारल्या. राज्यातील 24 जिल्ह्यातला धक्कादायक प्रकार समोर. लेक नकोशी प्रकरणावरून आमदार मांडणार लक्षवेधी. ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला. भाजप आमदार निरंजन डावखरेंची विधान परिषदेची लक्षवेधी. मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाइम बाबत होणार चर्चा. नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदी कोण? स्थायी समिती सभापती पदावरून महायुतीत कलह. राष्ट्रवादीच्या मुकेश रहाणे यांची माघार नाहीच. राज्यसभा निवडणुकीबाबत वर्षावर पार पडली महत्त्वपूर्ण बैठक. तावडे, आठवले, रहाटकर यांच्या नावांवर चर्चा. 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं होणार जाहीर. शरद पवारांची प्रकृती स्थिर. रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज. 3 दिवसांच्या उपचारानंतर पवारांना विश्रांतीचा सल्ला. आज मुंबई महानगरपालिकेचं बजेट. मुंबईकरांचं बजेटकडे लक्ष. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बुलढाणा नागपूरच्या दौऱ्यावर. शेगावात गजानन महाराजांचं घेणार दर्शन. छत्रपती संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होळीनंतरच. महापौर समीर राजूरकरांनी 5 तारखेला विशेष सभेचं केलं आयोजन. किसान सभा कामगार संघटनांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल. राज्य सरकारकडून आंदोलक शिष्टमंडळास बैठकीचं निमंत्रण. आज दुपारी 4 वाजता मुंबईत बैठकीचं आयोजन. एशियाटिक सोसायटीची निवडणूक 14 मार्चला. कुमार केतकर, खासदार विनय सहस्त्रबुद्धेंमध्ये अध्यक्षपदाची लढत रंगणार. नाशिकच्या दिंडोरीत एसीबीची मोठी कारवाई. रासेगावची सरपंच आणि तिच्या पतीला लाच घेताना अटक. उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी लाच.